शुभेच्छा देतो आजच्या नवी मुंबईमध्ये भरती झाल्याबद्दल तुमचं सर्वात पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन. आणि आजचा हा दिवस सुरेखा साहेब आहे. थोड्या दिवसांपूर्वी आपलं ज्यावेळेस बोलणं आलेलं होतं लेक्चरमध्ये, मी तुम्हाला सांगितलेलं होतं, आठवत आहे का? आठवत आहे, बरोबर. मग त्याच निमित्ताने सुरेखा इथे आलेली आहे. आता थोडंसं सांगायची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी की सुरेखाचं जे ऍडमिशन आहे आपल्याकडे हे 2021 पासून होते. एक साधारण 2 ते 3 वर्ष आपल्याकडे होते, 23 पर्यंत. त्याच्यानंतर नव्हते. तिथे लग्न झालेलं असल्यामुळे काही कारणास्तव मग पुढे काय तिने अकॅडमी कंटिन्यू नाही केली. मग अशी बसल्यानंतर तेच विचार होतो पुढे नंतर मधले 2 वर्ष काय केली. तर तिने स्वतःहूनच तयारीमध्ये ती होती. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. इथूनच सुरुवात यासाठी करतोय डायरेक्ट सांगण्यापासून की स्वतःहून तयारीत राहणं ही काही साधी गोष्ट नाही. तुमचा ज्यावेळेस अकॅडमी अभ्यास घेते किंवा अकॅडमी इथे मैदानी करून घेते तरी तुमची ताकद कमी पडते करण्यासाठी किंवा इच्छाशक्ती कमी पडते. आणि ज्यावेळेस स्वतःसाठी आपण काम करायला लागतो त्यावेळेस असणारी इच्छाशक्ती ही खूप प्रचंड लागते, तेव्हाच होतं. आणि एक स्त्री म्हणून त्यातही लग्न झाल्यानंतर संसार सांभाळताना सोबत मुलगी सांभाळताना या सगळ्या गोष्टी करून आपलं स्वतःचं स्वप्न साकार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला पहिल्यापासून जसं सांगितलेलं आहे, मुलांपेक्षा जास्त जे कष्ट आहे ते मुलींना आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस मुली पुढे जातात त्यावेळेस आपल्या मुलांसाठी एक महत्वाची त्याच्यामध्ये सूचना असते की तुमच्याकडे करण्यासाठी खूप गोष्टी आहेत पण आपण मागे पडतोय. का मागे पडतोय हे आपल्याला ठरवून पुढे जायचं आहे. तर आज जो तिचा निकाल जो आलेला आहे नवी मुंबई पोलीससाठी, जसं तुम्हाला सांगितलं त्या मॅसेज नंतर, मग त्यावेळेस मग त्यांचा आनंद लग्नात न मावणार होता. आणि जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलंय, अकॅडमी हा फक्त तुमच्या आयुष्यातला फक्त छोटासा हेल्पिंग हँड आहे. जोपर्यंत तुमच्या आतून गोष्टी घडणार नाही तोपर्यंत रिझल्ट कधीच येणार नाही. आणि जसं मी नेहमी सांगितलं की यशामध्ये भागीदार होणारे खूप जण आहेत. मग त्यांच्या यशात आज भागीदार राजे अकॅडमी आहे, इतर अजून कोणी असतील, पण शेवटी यश जे आहे ते स्वतःला खेचून आणावं लागतं. आणि तुमच्या यशात भागीदार होण्यासाठी आम्हाला संधी मिळावी हे पण आमचं खूप मोठं त्याच्यामध्ये आम्ही आमचं स्वतःचं भाग्य समजतो की तुमच्या यशामध्ये आम्हाला ज्यावेळेस संधी मिळते की हा आमचा विद्यार्थी आहे, भले आजी असेल भले माझी असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीतून त्याचं ज्यावेळेस आम्हाला कौतुक करण्यासाठी जो काही दिवस येतो तो खूप आमच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरतो. आजच्या दिवशी फक्त तुमच्या आयुष्यात आला हे तुमचं स्वतःचं कष्ट आहे त्यासाठी पण तुम्हाला पुढच्या आता येणाऱ्या आयुष्यासाठी शुभेच्छा. तुमचं ट्रेनिंग पण खूप चांगलं जावं येणाऱ्या काळामध्ये. आणि मी तुम्हाला इथे येण्यासाठी विनंती करतो. या मॅडम. मला इथे बोलवलं तर बोलले ना, म्हणजे पोलीस व्हायचं हे स्वप्न आहे ना माझ्या आधी माझ्या वडिलांचं होतं. आणि मी म्हणजे 9वी 8वी ला होती तेव्हा म्हणजे शाळेत शिक्षक लोक सांगायचे हाईट असल्यामुळे तिला पोलीसच बनवा वगैरे असं. पण गावाकडे कसं शेतकरी आई वडील होते, लवकर लग्न झालं. लग्न म्हणजे मी 11वी ला गेले का माझं लग्न झालं. त्याच्यानंतर 12वी 11वी लग्नानंतरच झाली. आणि त्याच्यानंतर पहिली मुलगी पण झाली. त्याच्यानंतर मी भरती उतरली 2017ला. तेव्हा फक्त असं फॉर्म भरला होता 17ला, पण 18ला मी प्रॅक्टिस चांगली केली होती. पण 100 मार्क्स तेव्हा ग्राउंड होतं, मला काही एवढं चांगले ग्राउंड तेव्हा निघले नाही. आणि मग पुन्हा 19ला मी पुन्हा फॉर्म भरला, पुन्हा सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर कोरोना आला. मग कोरोना आल्यामुळे तेव्हा एक्झाम झालीच नाही 19ची आणि 21ला झाली. बरोबर, 21ला झाली. मला ते लेखीमध्ये निघले म्हणून मला एवढा आनंद झाला की आता मला पेपर निघलाय म्हणून आता ग्राउंड काही झालं तरी काढायचं. म्हणून मी इकडे अकॅडमीला गुगल वरूनच हे केलेली माहिती काढलेली आणि इकडे अकॅडमीला आली. तेव्हा सरांकडून समजलं की ते ग्राउंड पण होऊन गेले. मला तेव्हा एवढे अपडेट मध्ये माहितीच नव्हती की कुठं रिझल्ट बघायचा काय वगैरे, ते माझं होऊन गेलं. मग तेव्हा मला इथं ऑफिस मध्येच मला रडायला एवढं आलं होतं की आता काय करायचं, म्हणजे कसं एवढं जवळ आलं ना, मग ग्राउंड काढायचं होतं काही झालं तरी असं. पण ते हातातून गेलं. सरांनी सांगितलं होतं पुढं. मला सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं तेव्हा पण. आणि ऍडमिशन करून घेतलं आणि ग्राउंड पण चांगलं करत होते की नाही. खूप मोठी गोष्ट आहे की नाही बोलण्यामध्ये. मी स्वतः म्हणजे असं सांगत नाही, पण सर पण कौतुक करत होते नाही का. मी मिस्टर गाडी चालवतात ना, तर मुलीला बघायला असं सगळे ग्राउंडला यावं लागायचं ना. ते रेग्युलर घरी नसायचे, असे ड्रायव्हर आहेत ना, त्याच्यामुळे 8-10 दिवसातून ते घरी यायचे. कधी कधी ती उठायची, मग तिला कधी धमकून कधी प्रेमाने कधी कधी ग्राउंड वरती पण आणावं लागायचं. पण सरांनी पण ते ऍडजस्ट केलं. आणि नेमकं तिला मी शाळेत पण घातलं होतं, त्याच्यामुळे मला घरी 7लाच जावं लागायचं. स्ट्रेचिंग वगैरे व्यवस्थित होत नव्हती, पायाचं त्याच्यामुळे दुखणं जास्त. पण तरी मी ग्राउंड चांगलं काढलं. पण मिरिटमध्ये तेव्हा पण बसली नाही.
आणि पुन्हा असं वाटलं आता पुन्हा तिथं जायचं असं मला इसर सारखं फील व्हायला लागलं की जाऊ की नको जाऊ, पण असं नाही वाटलं पाहिजे बरं का, करायला पाहिजे. पण मी असं नाही इकडे अकॅडमीत नाही आले, पण मी घरी सेल्फ करतच होते, थांबली नाही, एका दिवस थांबली नाही. ज्या दिवशी रिझल्ट लागला ना मी म्हणजे नाही बसले, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पुन्हा ग्राउंड वरती गेले होते. आणि त्याच्यानंतर टायपिंग वगैरे असं थोडंसं म्हणजे डोक्यात घरचे घालत होते की तू हे बी कर, पण माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की पोलीस व्हायचंय. आणि आज मी जेव्हा म्हणजे गावात गेले ना, सत्कार वगैरे झाला, वडिलांना म्हणजे एवढं रडू आलं ना, म्हणजे त्यांनी ते बोलले की माझ्या पोरीने माझं स्वप्न पूर्णच करून दाखवलं. पाहिले तुमचे फोटो. आणि सर म्हणजे तुम्हाला माहिती का, सगळीकडे शिक्षक असे भेटतील असं नाही. मला जेव्हा जेव्हा मी ग्राउंडवरती जायचे ना, अशा मुली भेटायच्या इकडचे म्हणजे असं आता भरपूर अकॅडमी भरपूर शिक्षक लोक येतात, पण असं मार्गदर्शन करणारे काही काही सरांना फक्त असं वाटतं की आमच्या अकॅडमीत आला तरच त्याला मार्गदर्शन करायला पाहिजे, नाही तर नाही. असं माझ्यासोबत अशी सीन पण घडलाय ग्राउंडवरती प्रॅक्टिस करताना, म्हणून मी हे सांगते. सरांसारखे म्हणजे सर असे समजून सांगणारे, मार्गदर्शन करणारे, त्यांना फक्त रिझल्ट हवा आहे असं म्हणजे चांगल्यापैकी. आणि ते कोणी असो, त्यांच्या अकॅडमीत असं नसो, पण ते मार्गदर्शन करतात. थांबा, चक्कर पडून मग नाही, चक्कर नको बरोबर थांबू. तुम्हाला काय मला तुम्हाला नाही बरोबर आता काय देऊ पुन्हा रिटर्न घेऊन दिलं पण लाईट ना